शेतकऱ्यांना कर द्यावा लागत नाही, त्याचा शेतकरी गैरफायदा घेतात अशी ओरड अनेक जण करतात। मात्र शेतकरी सगळे अप्रत्यक्ष कर देत असतो, त्यातच बहुतेक शेतकऱ्यांना उत्पन्न नसल्यामुळे ते प्रत्यक्ष कर देऊ शकत नाही असं अर्थतज्ञ अनिल बोकील यांनी माझा कट्ट्यावर सांगितलंय। पाहूयात ते काय म्हणालेत। शेतकरी कर देत नाही हा जो पूर्ण एक सरसकट गैरसमज आहे। शेतकरी फक्त प्रत्यक्ष कर देत नाही, आयकर, कारण त्याला आयच नाही, उत्पन्न देत तो देईल कसला उत्पन्न कर, पण खर्चावरचे सगळे कर त्याला द्यायला लागतात। शेतकऱ्याला पेट्रोल त्याच भावाने मिळतं 80 रुपये, त्याला डिझेल त्याच भावाने मिळतं, त्यांनी मोबाईल वापरले की 15 रुपये त्याला ते 15% सर्व्हिस टॅक्स द्यायला लागतो। भारतात गंमत अशी आहे की प्रत्यक्ष कर हे 33% आहेत आणि अप्रत्यक्ष कर 67% आहेत। शेतकरी तो 67% भरतोय, ज्याला उत्पन्नच नाहीये त्याला खर्चावर कर्ज आहे, हे कर लागतो। आणि खरं सांगू शेतकऱ्यांची आत्महत्या किंवा त्याची क्रयशक्ती कमी होण्याचं हे पण एक कारण आहे। अर्थक्रांतीनंतर ते सगळं संपणार आहे, कारण अर्थक्रांती ना खर्चावर कर लावतीये ना उत्पन्नावर लावतीये, ते चलनावर लावतीये। चलन आलं तरच कर लागणार आहे, कर कापूनच त्याला पैसा मिळणार।